नमस्कार. स्वागत आहे पूजा चिमटे चॅनलवर आणि पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत कुरडूच्या पानांची भाजी रेसिपी शेअर करणार आहे, जी माझ्या आजीने मला शिकवलेली आहे. ही एक रानभाजी आहे. ही भाजी खाल्ल्याने शरीरातला थकवा कमी होतो आणि शरीरातील उष्णताही कमी होण्यास मदत होते. ही रानभाजी असल्यामुळे रानातून तोडून आणताना जर त्यात काही दुसरे गवत किंवा तिथले काही पाने खराब वगैरे झाले असेल तर ते बाजूला काढून टाकायचे. इथे मी भाजी साफ करून घेतली आहे आणि खराब झालेली पाने किंवा गवत त्यातून काढून टाकलेलं आहे. तसेच ज्याप्रमाणे आपण मेथीची भाजी खुडतो त्याचप्रमाणे या भाजीची पाने देखील खुडून घ्यायची आहेत. अशा प्रकारे पाने आणि देठ वेगळे करून घ्यायचे आहेत. या पानांचीच आपण भाजी करणार आहोत. तर मी इथे सर्व भाजीचे पाने आणि देठ वेगळे करून घेतलेले आहेत. भाजी खुडून झाल्यावर ती नळाखालून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तर ही पाने आपण सुरीच्या साहाय्याने चिरून घेणार आहोत. कोणतीही भाजी बनवताना ती जर चिरून आणि कापून घेणार असाल तर कापण्याच्या आणि चिरण्याच्या अगोदर धुवून घ्यायची. तर पहिली चिरून घेतली आणि नंतर धुतली तर त्या भाजीमधले पोषक घटक निघून जातात. इथे मी पाने चिरून घेत आहे. अशा प्रकारे ही कुरडूची पाने चिरून घ्यायची आहेत. इथे माझी पाने चिरून झालेली आहेत. त्यानंतर भाजीला फोडणी देण्यासाठी इथे एक मीडियम साईजचा कांदा मी कापून चिरून घेतलेला आहे. इथे माझा कांदा चिरून झालेला आहे. त्यानंतर मिरची आणि लसणाचा ठेचा करून घ्यायचा आहे. तर तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता. इथे 2 कमी तिखटाच्या आणि 3 तिखट मिरची घेतलेली आहे. 8-10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लसूण आणि मिरची चांगली ठेचून त्याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. इथे लसूण आणि मिरची ठेचून तयार झालेला आहे. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून घेतली आहे. त्यामध्ये छोटी 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे. फोडणीमध्ये मोहरी चांगली तडतडल्यावर जिरं टाकून घ्यायचं आहे. तडतडल्यावर ठेचलेला लसूण आणि मिरची घालून घ्यायची आहे. ठेचलेल्या लसूण आणि मिरची चांगले गोल्डन रंगावर परतून घ्यायची आहे. मिरची आणि लसूण चांगलं गोल्डन रंगावर परतून झाल्यावर त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. तोही चांगला गोल्डन ब्राऊन रंगावर ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर चिरून घेतलेली भाजीचे पाने त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि मिक्स करून घ्यायचे आहे. आता इथे जरी ही भाजी जास्त दिसत असली तरी पण जसे जसे आपण मिक्स करत जाणार तसे तसे ती कमी होत जाते. अशा प्रकारे 2 मिनिटे परतून घ्यायची आहे. मी इथे मीठ लगेच टाकणार नाही, कारण ही भाजी शिजल्यानंतर कमी होते. त्यामुळे या भाजीमध्ये मीठ शेवटी
2 मिनिटं अगोदर टाकायचा आहे. भाजी चांगली परतून झाल्यावर त्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि 5 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि या थोड्या मोठ्याशा चमच्याने मी इथे 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. हळद, मीठ आणि शेंगदाण्याचं कूट भाजीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून सर्व जिन्नसची चव त्यामध्ये उतरण्यासाठी 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. तर आहे इथे कुरडूची भाजी. ही भाजी तुम्ही चपाती भाकरीसोबत खाऊ शकता, पण बाजरीच्या भाकरीसोबत ती अजूनच छान लागते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.